Welcome students. This is the part 3 of mathematical logic. In this video lecture, you will learn examples on finding symbolic form and truth value of a statement. तर याच्या आधी आपण 5 कंपाऊंड स्टेटमेंट अभ्यासलेले आहेत. तर त्या 5 कंपाऊंडच्या डेफिनेशन, त्यांच्यासाठी वापरले जाणारे कनेक्टिव्ह आणि सिम्बॉल इथं समराईज करून एक चार्ट तयार केलेला आहे. तर ह्या चार्टचा पहिला जो कॉलम आहे तो कंपाऊंड स्टेटमेंट, त्याच्यानंतर त्या कंपाऊंड स्टेटमेंटमध्ये वापरलेलं जे कनेक्टिव्ह आहे त्या कनेक्टिव्हसाठी सेकंड कॉलम तयार केलेला आहे आणि तिसरा कॉलम त्या कनेक्टिव्हसाठी जे सिम्बॉल वापरलेलं आहे त्याच्यासाठी तयार केलेला आहे. तर पहिलं जे कंपाऊंड स्टेटमेंट आपण बघितलं ते कंजंक्शन आहे. कंजंक्शनसाठी जे कनेक्टिव्ह वापरलं ते अँड हा वर्ड कनेक्टिव्हचं काम करतो कंजंक्शनमध्ये आणि अँडसाठीचा सिम्बॉल हा आहे. आता दुसरं जे कंपाऊंड स्टेटमेंट आहे ते डिस्जंक्शन आहे. डिस्जंक्शन दोन वाक्यांचं कधी तयार होणार आहे? ज्यावेळी आपण दोन वाक्य ऑर ह्या शब्दानं जोडणार आहे त्यावेळी त्या दोन वाक्यांचं डिस्जंक्शन तयार होणार आहे. म्हणजे डिस्जंक्शनसाठी कनेक्टिव्ह ऑर आहे आणि ऑरसाठी सिम्बॉल हा व्ही सारखा सिम्बॉल आहे. आता ह्या दोन सिम्बॉलमध्ये कन्फ्युजन करायचं नाही. डिस्जंक्शनसाठीचा सिम्बॉल आहे तसा परफेक्ट लक्षात ठेवायचा, एक परफेक्ट लक्षात ठेवायचा, त्याच्या उलट दुसरा असणार आहे. पण कंजंक्शनसाठी हाच आणि डिस्जंक्शनसाठी हाच सिम्बॉल वापरायचा आहे. आता तिसरं जे स्टेटमेंट आहे ते इम्प्लिकेशन आहे. इम्प्लिकेशनसाठी कनेक्टिव्ह इफ देन, म्हणजे इफच्या पुढं पी हे वाक्य ठेवतो आपण आणि देनच्या पुढं क्यू हे वाक्य ठेवतो. इफ देननं दोन वाक्य जोडली तर इम्प्लिकेशन तयार होते. म्हणजे इफ देनसाठीचं कनेक्टिव्ह हे आहे, इम्प्लिकेशनसाठीचं कनेक्टिव्ह हे आहे आणि सिम्बॉल एका बाजूला ॲरो असणारा सिम्बॉल आहे. आता चौथं स्टेटमेंट डबल इम्प्लिकेशन किंवा बाय कंडिशनल स्टेटमेंट असं आपण त्याला म्हटले. त्याच्यासाठी कनेक्टिव्ह इफ अँड ओनली इफ हे आहे आणि सिम्बॉल दोन्ही बाजूला ॲरो असणारा असा सिम्बॉल आहे. पाचवं स्टेटमेंट निगेशन असं आहे. निगेशनसाठी कनेक्टिव्ह नॉट आहे आणि सिम्बॉल हा आहे. आता हा जो चार्ट आहे तो तुम्ही लक्षात ठेवायचा आहे. स्टेटमेंट, कंपाऊंड स्टेटमेंटचं नाव, त्याच्यासाठी वापरला जाणारा कनेक्टिव्ह आणि त्या कनेक्टिव्हचा सिम्बॉल हे लक्षात ठेवायचं आहे. ह्या चार्टचा वापर कसा करायचा आहे? एक्झाम्पल्समध्ये ज्यावेळी एखादं स्टेटमेंट व्हर्बल फॉर्ममध्ये दिलं असेल, व्हर्बल फॉर्म म्हणजे शाब्दिक फॉर्म, व्हर्बल फॉर्ममध्ये एखादं स्टेटमेंट दिलं तर त्याचं रूपांतर सिम्बॉलिक फॉर्ममध्ये करताना ह्याचा वापर करायचा आहे. आणि त्याच्या उलट एखादं स्टेटमेंट सिम्बॉलिक फॉर्ममध्ये दिलं आहे आणि त्याचं कन्व्हर्शन तुम्हाला व्हर्बल फॉर्म शाब्दिक फॉर्ममध्ये करायचं असेल तर ह्या चार्टचा वापर करायचा आहे. आता त्याच्यावरचा पहिला प्रश्न, राईट द फॉलोइंग कंपाऊंड स्टेटमेंट्स सिम्बॉलिकली. म्हणजे काही कंपाऊंड स्टेटमेंट्स दिलेत आणि ते सिम्बॉलिकली आपल्याला एक्सप्रेस करायचे आहेत, त्यांचा सिम्बॉलिक फॉर्म लिहायचा आहे. तर त्याच्यातलं हे पहिलं स्टेटमेंट आहे, नागपूर इज इन महाराष्ट्र अँड चेन्नई इज इन तामिळनाडू. तर अँड ह्या कनेक्टिव्हनं ही दोन वाक्य जोडून एक कंपाऊंड स्टेटमेंट तयार केले. मग कनेक्टिव्ह अँड आहे, अँडसाठीचा सिम्बॉल तुम्हाला माहिती पाहिजे. मग हे जे स्टेटमेंट आहे हे पी म्हणायचं आहे याला आणि अँडच्या पुढं जे स्टेटमेंट आहे ह्याला क्यू म्हणायचं आहे. सोल्युशन, लेट पी रिप्रेझेंट नागपूर इज इन महाराष्ट्र. पहिल्या सिम्पल स्टेटमेंटला पी म्हटलं. क्यू रिप्रेझेंट चेन्नई इज इन तामिळनाडू. आता अँडसाठीचं सिम्बॉल आपल्याला माहिती आहे. मग सिम्बॉलिक फॉर्म पी अँड, बघा अँडसाठी फक्त अँडचा सिम्बॉल इथं ठेवला आहे. पहिल्या स्टेटमेंटला पी म्हटलं आहे, दुसऱ्या स्टेटमेंटला क्यू म्हटलं आहे आणि अँडनं ती जोडलेत. म्हणजे हे जे व्हर्बल फॉर्ममध्ये स्टेटमेंट दिले, जे शाब्दिक फॉर्ममध्ये स्टेटमेंट दिलेलं आहे त्याचा सिम्बॉलिक फॉर्म हा येणार आहे आणि तो पी अँड क्यू असा वाचायचा आहे.
आता त्याच्यातलं दुसरं स्टेटमेंट, अँगल इज नायदर ॲक्यूट नॉर ऑब्च्यूज. आता ह्या वाक्याचा अर्थ काय, अँगल, दिलेला अँगल हा ॲक्यूट नाही आणि ऑब्च्यूससुद्धा नाही. नायदर नॉर म्हणजे हे पण नाही आणि ते पण नाही, म्हणजे अँगल ॲक्यूट पण नाही आणि अँगल ऑब्च्यूस पण नाही. मग आता इथं नायदर नॉर ज्यावेळी वाक्यात असेल त्यावेळी ती वाक्य अँड ह्या शब्दानं जोडलेले असतात. मग इथं पी हे स्टेटमेंट काय येणार आहे, जसं स्टेटमेंट दिलेलं आहे तसं अश्यूम करायचं. आता अँगल इज नायदर ॲक्यूट असं स्टेटमेंट दिले तर त्याला पी म्हटलं. अँगल इज नॉट ॲक्यूट हे पहिलं स्टेटमेंट घेतलेलं आहे. त्याच्यानंतर क्यू, अँगल इज नॉट ऑब्च्यूस. मग ज्यावेळी वाक्यात नायदर नॉर हे शब्द आहेत त्यावेळी तुम्ही अशी नकारार्थीच वाक्य जशी दिलेली आहेत तशी सिलेक्ट करायची आहेत आणि नायदर नॉर असेल तर ती वाक्य अँडनं जोडलेली असतात, हे लक्षात ठेवायचं आहे. म्हणजे नायदर नॉर वाक्यामध्ये असेल तर अँड हे सिम्बॉल वापरायचं आहे. म्हणजे दिलेल्या वाक्याचा सिम्बॉलिक फॉर्म पी अँड क्यू असा असणार आहे. पुढचं स्टेटमेंट, ट्रायंगल इज इक्विलॅटरल ऑर आयसोस्केलस. आता ह्या वाक्यातलं कनेक्टिव्ह तुम्हाला ओळखलं असेल, ऑर हे कनेक्टिव्ह इथं आलेलं आहे. ऑरनं दोन वाक्य जोडलेली आहेत. मग ज्यावेळी तुम्हाला असं कंपाऊंड स्टेटमेंट दिलेलं आहे आणि सिम्बॉलिक फॉर्ममध्ये त्याचं कन्वर्शन करायचं आहे त्यावेळी पी आणि क्यू तुम्ही कुणाला म्हटलेलं आहे हे तिथं मांडायचं आहे सोल्युशनमध्ये. दॅट इज लेट पी रिप्रेझेंट ट्रायंगल इज इक्विलॅटरल. ऑरच्या आधीचं जे वाक्य आहे त्याला आपण पी म्हटलेलं आहे. त्याच्यानंतर क्यू, क्यू रिप्रेझेंट ट्रायंगल इज आयसोस्केलस. ऑरच्या पुढच्या वाक्याला क्यू म्हटलं. आता ऑर म्हणजे डिसजंक्शन आहे. डिसजंक्शनसाठीचा सिम्बॉल आपल्याला माहिती आहे. म्हणजे सिम्बॉलिक फॉर्म, दिलेल्या वाक्याचा सिम्बॉलिक फॉर्म पी ऑर क्यू हा असणार आहे. नेक्स्ट स्टेटमेंट, x is not a rational number but x is a square of an integer. आता तुम्हाला जी 5 कनेक्टिव्ह दिलेत त्याच्यातलं कुठलंच कनेक्टिव्ह इथं दिसत नाही, पण अर्थपूर्ण विधान तयार होण्यासाठी अँडच्या ऐवजी काही वाक्यांमध्ये बट हा शब्द वापरला जातो का. अँडसाठीच कनेक्टिव्ह बट हे लक्षात ठेवायचं आहे. म्हणजे बट ह्या कनेक्टिव्हनं जर दोन वाक्य जोडलेली असतील तर अँडचाच सिम्बॉल तिथं वापरायचा आहे. म्हणजे आता इथं पी हे स्टेटमेंट असेल सोल्युशनमध्ये, पी बटच्या आधीचं स्टेटमेंट, जसं स्टेटमेंट दिलेलं आहे तसं अश्यूम करायचं. एक्स इज नॉट इरॅशनल नंबर. आता बटच्या पुढं जे स्टेटमेंट आहे ते क्यू येईल. क्यू रिप्रेझेंट एक्स इज अ स्क्वेअर ऑफ ॲन इंटीजर. आता बटसाठी अँडचा सिम्बॉल लक्षात ठेवायचा. therefore symbolic form of given statement is P and Q. आता पुढचं जे विधान आहे ते असं आहे, the angle is right angle if and only if it is of measure 90 degree. आता कनेक्टिव्ह ओळखायचं आहे, कुठलं कनेक्टिव्ह आलेलं आहे बघा इथं, इफ अँड ओनली इफ हे कनेक्टिव्ह आले. म्हणजे त्याच्या आधीचं स्टेटमेंट त्याला पी म्हणायचं आहे, त्याच्या पुढं जे स्टेटमेंट आहे त्याला क्यू म्हणायचं आहे. पी आणि क्यू आधी डिफाईन करून घ्यायचे आहेत, लिहून घ्यायचे आहेत सोल्युशनमध्ये. पी रिप्रेझेंट द अँगल इज राईट अँगल. क्यू रिप्रेझेंट इट इज ऑफ मेजर 90 डिग्री. सिम्बॉलिक फॉर्म, आता इफ अँड ओनली इफसाठी हा सिम्बॉल आहे, मग सिम्बॉलिक फॉर्म पी इम्प्लाइज अँड इम्प्लाइड बाय क्यू असा येणार आहे. तर पुढं जे स्टेटमेंट आहे ते असं आहे, इफ ट्रायंगल ए बी सी इज राईट अँगल्ड ॲट बी देन मेजर ऑफ अँगल ए प्लस मेजर ऑफ अँगल सी इक्वल टू 90 डिग्री. आता इथं इफ देन न वाक्य जोडलेले आहेत. मग इफच्या पुढं जे स्टेटमेंट आहे ह्याला पी म्हणायचं आहे आणि देनच्या पुढं जे स्टेटमेंट आहे ह्याला क्यू म्हणायचं आहे. बघा आधी पी आणि क्यू लिहून घ्यायचे आहेत. पी रिप्रेझेंट ट्रायंगल ए बी सी इज राईट अँगल्ड ॲट बी. क्यू रिप्रेझेंट
मेजर ऑफ अँगल ए प्लस मेजर ऑफ अँगल सी इक्वल टू 90 डिग्री. आणि इम्प्लिकेशन इफ देन म्हणजे इम्प्लिकेशनचा सिम्बॉल वापरायचा आहे. बघा सिम्बॉलिक फॉर्म पी इम्प्लाइज क्यू असा येणार आहे. नेक्स्ट स्टेटमेंट, हिमा दास विन्स गोल्ड मेडल इफ अँड ओनली इफ सी रन्स फास्ट. आता ही दोन वाक्य इफ अँड ओनली इफ ह्या कनेक्टिव्हनं जोडलेले आहेत. म्हणजे ह्याच्या आधीचं जे वाक्य आहे हे पी आणि त्याच्या पुढं जे स्टेटमेंट आहे ते क्यू असणार आहे. मग ती स्टेटमेंट्स आधी लिहून घ्यायच्यात. पी रिप्रेझेंट हिमा दास विन्स गोल्ड मेडल, क्यू रिप्रेझेंट सी रन्स फास्ट. आता डबल इम्प्लिकेशन इफ अँड ओनली इफ म्हणजे डबल इम्प्लिकेशन आहे. म्हणजे त्याचा सिम्बॉलिक फॉर्म पी इम्प्लाइज अँड इम्प्लाइड बाय क्यू हे सिम्बॉलिक फॉर्ममध्ये त्याचं कन्व्हर्शन असणार आहे. आता काही स्टेटमेंट तुम्ही होमवर्कसाठी घ्यायचे आहेत. ही स्टेटमेंट तुम्ही सिम्बॉलिक फॉर्ममध्ये कन्वर्ट करायचे आहेत. क्वेश्चन असा आहे, एक्सप्रेस द फॉलोइंग कंपाऊंड स्टेटमेंट्स इन सिम्बॉलिक फॉर्म. त्याच्यातलं पहिलं स्टेटमेंट आहे, 2 इज ॲन इव्हन नंबर अँड 25 इज अ परफेक्ट स्क्वेअर. सेकंड स्टेटमेंट, स्कूल इज ओपन ऑर देअर इज अ हॉलिडे. Third statement, Delhi is in India but Dhaka is in Sri Lanka. Fourth statement, 3 plus 8 greater than 12 if and only 5 into 4 less than 25. आता ही जी स्टेटमेंट आहे ती तुम्ही सिम्बॉलिक फॉर्ममध्ये कन्वर्ट करायची आहेत. आता एखादा व्हर्बल फॉर्ममध्ये स्टेटमेंट दिलं तर त्याची ट्रूथ व्हॅल्यू कशी काढायची हे आपण शिकणार आहोत. क्वेश्चन आहे, राईट द ट्रूथ व्हॅल्यूज ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट्स. त्याच्यातलं पहिलं स्टेटमेंट, 3 इज अ प्राईम नंबर अँड 4 इज अ रॅशनल नंबर. आता ह्या वाक्याची ट्रूथ व्हॅल्यू आपल्याला काढायची आहे. मग ज्यावेळी एखादं स्टेटमेंट व्हर्बल फॉर्ममध्ये दिले, व्हर्बल फॉर्म म्हणजे शाब्दिक फॉर्म, शब्दामध्ये ज्यावेळी एखादं स्टेटमेंट दिले आणि त्याची ट्रूथ व्हॅल्यू तुम्हाला काढायची आहे, त्यावेळी ते स्टेटमेंट आधी सिम्बॉलिक फॉर्ममध्ये कन्व्हर्ट करून घ्यायचं आहे आणि सिम्बॉलिक फॉर्ममध्ये कन्व्हर्ट केल्यानंतर त्याची ट्रूथ व्हॅल्यू काढायची आहे. आता एखादं कंपाऊंड स्टेटमेंट सिम्बॉलिक फॉर्ममध्ये कसं कन्व्हर्ट करायचं हे तुम्ही आत्ता शिकलेला आहात. त्याच पद्धतीनं हे वाक्य आधी सिम्बॉलिक फॉर्ममध्ये लिहून घ्यायचं आहे. आता हे वाक्य अँड ह्या शब्दानं कनेक्टिव्हनं जोडलेलं आहे. सोल्युशन का, लेट पी रिप्रेझेंट 3 इज अ प्राईम नंबर, क्यू रिप्रेझेंट 4 इज अ रॅशनल नंबर. आता सिम्बॉलिक फॉर्म पी अँड क्यू हा येईल. आता ह्याची ट्रूथ व्हॅल्यू काढत असताना ट्रूथ टेबल तुम्हाला पाठ पाहिजेत. आता इथं अँडचा ट्रूथ टेबल पाठ पाहिजे. अँड हे सिम्बॉल आलेलं आहे. बघा ट्रूथ व्हॅल्यू काढत असताना आधी पीची ट्रूथ व्हॅल्यू जी आहे ती तिथं भरायची आहे. मग पी स्टेटमेंट काय, 3 इज अ प्राईम नंबर. आता प्राईम नंबरची डेफिनेशन तुम्हाला माहिती आहे, ज्या नंबरचे तो नंबर आणि 1 ह्याच्याशिवाय वेगळे फॅक्टर्स असत नाहीत त्या नंबरला प्राईम नंबर असं म्हणायचं आहे. 3 हा प्राईम आहे. आणि 4 इज अ रॅशनल नंबर. रॅशनल नंबरची डेफिनेशन काय, अ नंबर विच कॅन बी एक्सप्रेस्ड इन द फॉर्म a/b वेअर b नॉट इक्वल टू 0 इज कॉल्ड अ रॅशनल नंबर. आता सगळे इंटीजर हे रॅशनल असतात. मग 4 हा इंटीजर आहे म्हणजे तो रॅशनल आहे. म्हणजे 3 इज अ प्राईम नंबर ह्याची ट्रूथ व्हॅल्यू टी आहे आणि 4 इज अ रॅशनल नंबर त्याची ट्रूथ व्हॅल्यू पण टीच आहे. मग पी आणि क्यूच्या ज्या ट्रूथ व्हॅल्यूज आहेत त्या आपण इथं भरलेल्या आहेत. पीची ट्रूथ व्हॅल्यू टी, सिम्बॉल आहे तसा ठेवला, आणि क्यूची ट्रूथ व्हॅल्यू टी. आता हे सिम्प्लिफाय करायचं अँडच्या टेबलप्रमाणे. टी अँड टी काय येतो हे अँडच्या टेबलप्रमाणे तुम्हाला पाठ पाहिजे. बघा टी अँड टी हा टी येतो, टी अँड टी हा टी येतो. म्हणजे हे जे कंपाऊंड स्टेटमेंट दिलेलं आहे त्याची ट्रूथ व्हॅल्यू टी असणार आहे.
आता दुसरं स्टेटमेंट, ऑल फ्लॉवर्स आर रेड ऑर ऑल काउज आर ब्लॅक. आता ह्याचं आधी सिम्बॉलिक फॉर्ममध्ये कन्वर्शन करायचं. मग ऑरच्या आधीचं जे स्टेटमेंट आहे ते पी, ऑल फ्लॉवर्स आर रेड. ऑरच्या पुढं जे वाक्य आहे ऑल काउज आर ब्लॅक. आता ऑरसाठीचा सिम्बॉल तुम्हाला माहिती आहे. मग सिम्बॉलिक फॉर्म हा पी ऑर क्यू असा येईल. आता ट्रूथ व्हॅल्यू काढत असताना पी आणि क्यूच्या ट्रूथ व्हॅल्यू आधी काढून घ्यायच्या. बघा, ऑल फ्लॉवर्स आर रेड, सगळे फ्लॉवर्स रेड असतात. आता सगळे फ्लॉवर्स रेड असत नाहीत हे आपल्याला माहिती आहे, म्हणजे हे स्टेटमेंट फॉल्स आहे, म्हणजे ह्याची ट्रूथ व्हॅल्यू एफ आहे. आता ऑल काउज आर ब्लॅक, सगळ्या काऊ ब्लॅक असत नाहीत, म्हणजे हे पण स्टेटमेंट फॉल्स आहे, म्हणजे पीची ट्रूथ व्हॅल्यू एफ आहे, क्यूची ट्रूथ व्हॅल्यू एफ आहे. मग ट्रूथ व्हॅल्यू काढत असताना त्या ट्रूथ व्हॅल्यू आधी भरून घ्यायच्या. हे जे स्टेटमेंट आहे सिम्बॉलिक फॉर्म आहे, त्याच्यात पीची ट्रूथ व्हॅल्यू एफ आणि क्यूची ट्रूथ व्हॅल्यू एफ भरलेली आहे. आता ऑरच्या टेबलप्रमाणे हे सिम्प्लिफाय करायचं आहे. एफ फॉर एफ काय येतो हे टेबलप्रमाणे तुम्हाला माहिती पाहिजे. मग एफ फॉर एफ हा एफ येतो, म्हणजे हे जे कंपाऊंड स्टेटमेंट दिलेलं आहे त्याची ट्रूथ व्हॅल्यू एफ असणार आहे. तिसरं स्टेटमेंट, इट इज नॉट ट्रू दॅट 5 - 3i इज अ रिअल नंबर. आता ही इट इज नॉट ट्रू दॅट ही फ्रेज आहेत. मग इट इज नॉट ट्रू दॅट म्हणजे पुढं जे वाक्य आहे ते ट्रू नाही असं म्हटलेलं आहे. मग ही फ्रेज ज्यावेळी वाक्यांमध्ये येईल त्यावेळी एवढ्या शब्दांच्या समूहासाठी किंवा ह्या फ्रेजसाठी निगेशन हे सिम्बॉल वापरायचं आहे. आणि त्याच्या पुढचं जे स्टेटमेंट आहे हे सिम्पल स्टेटमेंट आहे पी. मग ह्याला मी पी म्हणणार आणि ह्या फ्रेजसाठी निगेशन हे सिम्बॉल वापरणार आहे. तर पी हे स्टेटमेंट आधी इथं लिहिलेलं आहे. 5 - 3i इज अ रिअल नंबर. आता सिम्बॉलिक फॉर्म बघा, फ्रेजसाठी निगेशन वापरलं आणि पुढच्या वाक्याला पण पी म्हटलंय, म्हणजे दिलेल्या वाक्याचा सिम्बॉलिक फॉर्म हा निगेशन पी. आता ट्रूथ व्हॅल्यू काढत असताना आधी पीची ट्रूथ व्हॅल्यू काढून घ्यायची. मग पी स्टेटमेंट काय, 5 - 3i इज अ रिअल नंबर. मग हा रिअल नंबर आहे का, तर 5 - 3i हा कॉम्प्लेक्स नंबर आहे आणि कुठलाही कॉम्प्लेक्स हा रिअल असत नाही. मग त्यांनी काय म्हटलंय, 5 - 3i हा रिअल आहे, म्हणजे हे विधान फॉल्स आहे, म्हणजे पीची ट्रूथ व्हॅल्यू एफ आहे. मग ट्रूथ व्हॅल्यू काढत असताना पीची ट्रूथ व्हॅल्यू आधी भरून घ्यायची. बघा, सिम्बॉल आहे तसं ठेवले आणि पीची ट्रूथ व्हॅल्यू एफ. आता निगेशन एफ म्हणजे एफच्या उलट, मग एफच्या उलट ट्रूथ व्हॅल्यू टी असणार आहे, म्हणजे हे जे कंपाऊंड स्टेटमेंट दिलेलं आहे त्याची ट्रूथ व्हॅल्यू टी असणार आहे. आता काही स्टेटमेंट्स तुम्ही होमवर्कसाठी घ्यायचे आहेत आणि ट्रूथ व्हॅल्यू काढत असताना ट्रूथ टेबल्स हे पाठ पाहिजेत, तर तुम्हाला ट्रूथ व्हॅल्यूज फाइंड आउट करता येतील. क्वेश्चन, राईट द ट्रूथ व्हॅल्यूज ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट्स. तर त्याच्यातलं पहिलं स्टेटमेंट, 24 इज अन इवन नंबर ऑर 17 इज अ प्राईम नंबर. ऑरनं जोडलेली वाक्य आहेत, आधी त्याचं तुम्ही सिम्बॉलिक फॉर्ममध्ये कन्वर्शन करा आणि त्याच्यानंतर ट्रूथ व्हॅल्यू फाइंड आउट करा. सेकंड स्टेटमेंट, 4 इज ऑड ऑर 1 इज प्राईम. आता 1 हा प्राईम नाही हे आपल्याला माहिती आहे, आपण शिकलेलो आहोत. 1 ही प्राईम नंबर ही संख्या, 1 ही संख्या प्राईम नाही, मूळ नाही हे आपण शिकलेलो आहोत, म्हणजे 1 इज प्राईम ह्याची ट्रूथ व्हॅल्यू फॉल्स घ्यायची आहे आणि ह्याची तुम्हाला काढता येईल. कंपाऊंड स्टेटमेंटचं रूपांतर सिम्बॉलिक फॉर्ममध्ये करा आणि त्याच्यानंतर ट्रूथ व्हॅल्यू फाइंड आउट करा. तिसरं स्टेटमेंट, मिल्क इज व्हाईट इफ अँड ओनली सन रायजेस इन द वेस्ट. आता ट्रूथ व्हॅल्यू तुम्हाला काढता येतात. इफ अँड ओनली इफ न जोडलेली वाक्य आहेत, म्हणजे डबल इम्प्लिकेशन हा सिम्बॉलिक फॉर्म इथं येणार आहे आणि पुढं तुम्हाला ट्रूथ व्हॅल्यू त्याची फाइंड आउट करायची आहे.
फोर्थ स्टेटमेंट, इफ मुंबई इज इन महाराष्ट्र देन दिल्ली इज द कॅपिटल ऑफ इंडिया. तर इज हा रिपीट झाला आहे, तो घ्यायचा नाही आहे. इफ मुंबई इज इन महाराष्ट्र देन दिल्ली इज द कॅपिटल ऑफ इंडिया. इफ देननं जोडलेली वाक्य आहेत. इम्प्लिकेशनचा टाईप आहे. आधी सिम्बॉलिक फॉर्म आणि त्याच्यानंतर ट्रूथ व्हॅल्यू तुम्ही फाइंड आउट करू शकता.